महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून मंत्री जे आहेत ते वारंवार चर्चेत असतात आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यभरात मंत्र्यांच्या विरोधात जे आहे ते आज आंदोलन घेण्यात येतं. छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत आणि आपण जर वारंवार पाहायला गेलं तर अनेक मंत्री जे आहेत त्यांच्या वक्तव्याने किंवा त्यांच्या कामगिरीमुळे जे आहे ते वारंवार चर्चेत आहेत आणि त्यामध्ये संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील हे वारंवार चर्चेत असलेले आपल्याला मंत्री पाहायला मिळाले आणि त्यांचेच राजीनामे घ्यावेत यासाठी जे आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून संपूर्ण राज्यभरात जे आहे ते आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. स्वतः उद्धव ठाकरे जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ खरं तर या मुंबईतलं आंदोलन जे आहे ते आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. मुंबईतील सर्वच आमदार, नेते आणि स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील या आंदोलनामध्ये उपस्थित या ठिकाणी राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. कारण की मुंबईतील सर्व शिवसैनिक जे आहेत ते एकाच ठिकाणी जमत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवरती जे आहे तो मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईसह इतर भागांमध्ये म्हणजे मुंबईतील सर्व जिल्ह्यांमध्ये जे आहे ते या ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. परंतु मुंबईमध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आपण पाहायला गेलं तर अनेक दिवसांपासून मंत्री जे आहे ते महायुतीतील मंत्री चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्ये संजय शिरसाट यांचं प्रकरण असू द्या अथवा बारवरून जे योगेश कदम यांच्यावरती आरोप झाले त्याचसोबतच माणिकराव कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीने आरोप होत होते त्यांचे लवकरात लवकर राजीनामे घ्या आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी जी आहे ती मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते. त्याच आशयाचे बॅनर देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. कारण की याच ठिकाणी जो आहे तो मोर्चा पार पडणार आहे, त्यांचं आंदोलन पार पडणार आहे. महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन अशा बॅनर जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते. 12 वाजता खरं तर या आंदोलनास सुरुवात होणार आहे. परंतु यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून आणि महायुतीच्या मंत्र्यांकडून नक्की काय प्रतिक्रिया येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन योगेश सावंतसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.